चला मित्रांनो, आता आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट 3D सिरीज ची कंप्लीट डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. आपण पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं की यांचे जनरल इंट्रोडक्शन्स पाहिलं होतं, डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे काय पाहिले होते. आणि आता आपण सेकंड लेक्चर मध्ये जी फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे 3D सिरीज याच्यावर कंप्लीट इन्फॉर्मेशन समजून घेऊया. तर हे जे 3D सिरीज आहे हे कोणत्या पिरियड मध्ये आहे? फोर्थ पिरियड मध्ये आहे आणि स्टार्ट कुठून होत असते? थर्ड कॉलम पासून होत असते, म्हणजे थर्ड ग्रुप पासून. थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 असं 3 to 12 कॉलमशी बिलॉंगिंग आहे आपली डी ब्लॉक सिरीज. तर त्यामुळं जी फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणतो आपण त्यालाच आपण 3D ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट म्हणतो. तर ते तिसऱ्या कॉलम पासून तर 12व्या कॉलम पर्यंत आहे आणि आपण सिम्बॉलिकली त्याला असं लिहित असतो: स्क, टी, व, कर, मन, फे, को, नी, कु, जन. या प्रकारे आपण त्याला सिम्बॉलिकली लिहित असतो. याला आपण शॉर्टकट मध्ये असं म्हणत असतो: स्कटी व कर्मन फेकुनी कुजन. 2-4 वेळेस पाठ करून टाकायचं, स्कटी व कर्मन फेकुनी कुजन. आणि ही पद्धत याच्यासाठी चांगली आहे की मी जे बोलतो त्यामध्येच त्याचा सिम्बॉल आहे. त्यामुळे आपण 3D सिरीज मध्ये आपण या स्कटी व कर्मन फेकुनी कुजन या पद्धतीनं याला म्हणून समोर स्टडी करणार आहोत. आता नेक्स्ट पोर्शन मध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा या 3D सिरीज मधलं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स वर आपल्याला फोकस करायचा आहे. कोणताही डी ब्लॉक एलिमेंट असेल तर फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज जर असेल तर त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते? तर कोणताही डी ब्लॉक असो तर त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. सर्वात शेवटची ऑर्बिटल NS असते. NS मध्ये 1 to 2 इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्या आधीची जी ऑर्बिटल आहे ते आहे N-1 d ऑर्बिटल्स आहे आणि ज्यामध्ये आपण 1 to 10 इलेक्ट्रॉन्स काय करत असतो? इन्क्लूड करत असतो. आणि त्याच्या आधीचा इनर्ट गॅस असतो. तर त्यामुळं आपण हा जो डी ब्लॉकची सिरीज स्टार्ट करतो हे फोर्थ पिरियड पासून स्टार्ट करतो. म्हणजे इथे एन ची किंमत कोणती असते? फोर्थ असते. फोर्थ मध्ये पहिली सिरीज आहे, दुसरी सिरीज 5th पिरियड मध्ये आहे, तिसरी सिरीज 6th पिरियड मध्ये आहे आणि चौथी सिरीज 7th पिरियड मध्ये आहे. आणि म्हणून जी फर्स्ट सिरीज आहे त्याला आपण 3D सिरीज म्हणतो, कारण एन ची किंमत जर आपण इथं 4 टाकली तर नॅचरली 4s 1 to 2 असं येईल आणि 4-1 म्हणजेच 3D 1 to 10 असं येईल. आणि त्याच्यामुळं आपण जी पहिली सिरीज आहे त्याला आपण 3D सिरीज असं म्हणत असतो. त्यामुळं जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे N-1 d 1 to 10, NS2 1 to 2 अशा प्रकारे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये 3D सिरीज जे आहे त्या 3D सिरीज मध्ये जे एलिमेंट्स आहेत तर त्याआधी कोणताही एलिमेंट, सपोज एक स्कॅन्डियम आहे पहिला मेंबर त्याचा 21 वाला, तर आपण जेव्हा जनरल मध्ये 2, 8, 8, 3 लिहितो तर सर्वच 3D सिरीज मध्ये हे 2, 8, 8 म्हणजे 18 इलेक्ट्रॉन जे असतात हे कॉमनच असतात. आणि 18 इलेक्ट्रॉन कॉमन असल्यामुळे आपण त्याला काय लिहितो? अर्गॉन. त्याच्यामुळे आपण अर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक इथे कंडेन्स करून याला अर्गॉन असं करू शकतो आणि हे 3. आणि म्हणूनच आपण अशाच प्रकारे कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करून लिहितो. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करत असताना 3D सिरीज मध्ये सर्वात महत्वाच्या गोष्टी आपल्या डोक्यात बसवायच्या होत्या की जेव्हा मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो तर इकडे आता एलिमेंट्स घेणार आहोत एक 3D सिरीज मधला. म्हणून आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, ज्याला आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणू किंवा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजला दुसरं नाव काय सांगितलं मी? 3D सिरीज. काय म्हणणार आहोत? 3D सिरीज सुद्धा म्हणतो आपण याला. तर यालाच आपण 3D सिरीज एलिमेंट सुद्धा म्हणत असतो. तर यांच्यामध्ये 10 एलिमेंट्स आहेत आणि हे 10 एलिमेंट्स, पहिला आहे स्कॅन्डियम. सर्वात पहिला जर ट्रान्झिशन एलिमेंट्स ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला डी ब्लॉकचा तर तो सर्वात छोटावाला कोणता आहे? स्कॅन्डियम आहे. आता त्याचा ऍटॉमिक नंबर 21 आणि त्याचा सिम्बॉल आपण काय लिहितो? SC. आणि त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे म्हटलं? 21 इलेक्ट्रॉन्स आहे. तर हे 21 इलेक्ट्रॉन्स आपण डिस्ट्रीब्यूट कसे करतो? 2, 8, 8 आणि 3. आता 2, 8, 8 म्हटलं की हे कोणाचं येणार आहे? अर्गॉन 18. बरोबर आहे. आता हे राहिलेले शेवटचे जे 3 इलेक्ट्रॉन्स असतात तेच आपल्याला शेवटच्या ऑर्बिटल मध्ये डिस्ट्रीब्यूट करायला लागत असतात. तर हुम्स रूल नुसार शेवटचे जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यातले पहिले 2 इलेक्ट्रॉन जातात 4s मध्ये लोअर एनर्जी असल्यामुळे आणि उरलेला 1 इलेक्ट्रॉन्स
3D मध्ये जाते, म्हणून याचं 3D1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. दुसरं आहे टिटॅनियम. टिटॅनियम आपण TI न दर्शवतो, 22 ॲटॉमिक नंबर आहे, 2884. आता हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहे, बरोबर आहे, तर तेच महत्वाचे आहे, कारण आपण अर्गॉन 18चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सला कंडेन्स करून अर्गॉन लिहिलं, आणि त्याच्यामुळं हे 4 मधले 2 इथं जातील आणि 1 कशामध्ये, 2 कशामध्ये येईल, D मध्ये येईल, म्हणून हा सेकंड मेंबर आहे टायटॅनियम. त्याच्यानंतर टायटॅनियम झाल्यानंतर व्हॅनेडियम. व्हॅनेडियम साठी आपण V वापरत असतो सिम्बॉल, म्हणजे स्कटी व 23, आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असताना 2885 येईल. आता हे जे 5 इलेक्ट्रॉन्स आहे त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन्स आपण इथे देईल, उरलेले 3 इलेक्ट्रॉन्स D मध्ये देऊ. त्यानंतर क्रोमियम Cr24 ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 2886 असे इलेक्ट्रॉन्स येतील. त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन्स 4s मध्ये जातील आणि 4 इलेक्ट्रॉन्स D मध्ये जातील. त्यानंतर नेक्स्ट मेंबर आहे मॅग्नीज. मॅग्नीजचं आपण जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो त्याचा सिम्बॉल पहिल्यांदा आपण Mn, स्कटी व कर्मन 25. त्याच्यामुळे आता यांच्यातनी 288 आणि 1 इलेक्ट्रॉन पुन्हा वाढल, 7 होईल इथे, बघा लक्षात ठेवायचं आहे. 7 मधले 2 इथे जातील, 5 इथे जातील. त्यानंतर मॅग्नीज झाल्यानंतर आयर्न. आयर्न म्हणजे आपण Fe न डिनोट करत असतो, 26, 288 आणि 8 या प्रकारे येईल. आता हे 18 तर गेलेत इथे, हे अर्गॉन मध्ये 18 इलेक्ट्रॉन्स असतातच, त्याच्यामुळं इथे आपण लिहिणारच आहोत. आता 8 पैकी 2 4s मध्ये जातील आणि 6 D मध्ये जातील, अशा प्रकारे. त्यानंतर कोबाल्ट जो आहे तो CO यांना डिनोट करतो आपण 27 ॲटॉमिक नंबर 288 आणि 9. आता हे जे 9 इलेक्ट्रॉन्स आहे त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन्स याच्यात जातील आणि उरलेले 7 इलेक्ट्रॉन्स D मध्ये जातील. त्यानंतर निकेल Ni28 ॲटॉमिक नंबर आहे, त्यामुळे आपण आता याला 288 आणि 10 असं दर्शवतो. तर हे 10 इलेक्ट्रॉन्स पैकी 2 2s मध्ये जातील आणि 8 D मध्ये जातील, अशा प्रकारे हे निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील. त्याच्यानंतर कॉपर Cu न डिनोट करतो आपण 29, आणि म्हणून हे 288 आणि 11. आता हे जे 11 इलेक्ट्रॉन्स आहे त्यापैकी 2 याच्यात जातील, 9 याच्यात जातील. त्यानंतर लास्ट जो मेंबर आहे तो आहे झिंक 30, आणि म्हणून 288 आणि 12. तर हे 12 इलेक्ट्रॉन्स पैकी 2 याच्यात जातील आणि 10 याच्यात जातील. तर अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी एक्सपेक्टेड केलेलं आहे. एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स म्हणजे ज्यामध्ये एक इलेक्ट्रॉन्स D मध्ये काय होईल, एंटर होत जाईल. D ची कॅपॅसिटी 10 ची आहे, म्हणून शेवटचा काय राहणार आहे, 3D10. झिंक जो शेवटचा मेंबर आहे या फॅमिली मधला 3D सिरीज मधला, तो 3D10 राहील. बाकी आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एकदम सेम राहील तुमचं, बरोबर आहे. त्याच्यामुळं जेव्हा आपण या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करू तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की शेवटचा इलेक्ट्रॉन्स पेनल्टीमेट 3D ऑर्बिटल मध्ये एंटर होत असतो 3D सिरीज मध्ये, म्हणून यांना आपण 3D सिरीज एलिमेंट म्हणत असतो. पण काही असे एलिमेंट्स आहेत ज्यांचं एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स चेंज आहे. तर सर्वात पहिला आपण स्कॅन्डियम पाहू. स्कॅन्डियम मधलं ऑब्झर्व्ड आणि एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे. टिटॅनियम मधलंही ऑब्झर्व्ड आणि एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे. त्यानंतर व्हॅनेडियम मधलंही ऑब्झर्व्ड आणि एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे, 3 आणि 2. पण आता इथे बघा, इथे क्रोमियम दिसते तुम्हाला. हा जो क्रोमियम आहे याच्यावर फोकस करायचा, याच्यावर क्वेश्चन विचारणार आहे. वाय क्रोमियम शोज 3D5, काय दाखवणार आहे तो 3D5 4s1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऍक्च्युअली रॅदर दॅन 3D4 4s2, असा पहिला क्वेश्चन इथं तयार होईल. याचा आन्सर पाहणारच आहोत आपण. तर अशा प्रकारे एक इलेक्ट्रॉन तो 4s मधून 3D मध्ये प्रमोट करणार आहे. तर असं का होते, तर याच्या मागं स्टॅबिलिटीचं कारण आहे, त्यात आपण डिटेल मध्ये समजून घेऊया. पहिला क्वेश्चन समजून घ्या की इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वर पहिला 3D सिरीज मधला क्वेश्चन असा तयार होतो की वाय क्रोमियम शोज ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिफर दॅन दॅट ऑफ एक्सपेक्टेड. त्यानंतर नेक्स्ट मध्ये सेम राहणार आहे 5-2. त्याच्यामध्ये आयर्न मध्येही 6-2 एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड मध्ये. कोबाल्ट मध्येही
7-2 एक्सपेक्टेड अँड ऑब्झर्व्ड सेम राहणार आहे. त्यानंतर कोबाल्ट झाल्यानंतर निकेलमध्येही सेम राहणार आहे 8 आणि 2. त्याच्यानंतर कॉपरमध्ये आता चेंज होऊन जाईल. एक 4s मधला इलेक्ट्रॉन्स 3D मध्ये येईल, 3D 10 होईल आणि 4s 1 होऊन जाईल. बरोबर आहे. इथेही एक इलेक्ट्रॉन्स क्रोमियम सारखा इथे ट्रान्सफर झाला, म्हणून दुसरा क्वेश्चन इथेही अराइज होत असते. वाय कॉपर shows 3D 10 4s1 actual electronic configuration than expected 3D 9 4s2. हा क्वेश्चन, याचाही आन्सर आपण इथे सॉल्व्ह करू. त्यानंतर शेवटचा जो आहे झिंक, त्याच्यामध्येही काही चेंज होत नाही, 3D 10 4s2 अशा प्रकारे. तर इथे दोन क्वेश्चन महत्वाचे झाले आपल्यासाठी, की एक क्रोमियम आणि दुसरा कॉपर, याच्यावर आपण फोकस करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण थोडक्यात डी ऑर्बिटल विषयी माहिती करून घेऊ, की यांच्यामध्ये असं होण्यासाठी तर सर्वात पहिल्यांदा आपण स्टेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल, स्टेबल डी ऑर्बिटल कशाला म्हणणार आहोत, स्टेबल डी ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेऊया पहिल्यांदा, की कोणत्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपण डी ऑर्बिटल मध्ये स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणत असतो. जसं नॅचरली आहे की डी ऑर्बिटल 5D ऑर्बिटल असतात, DXY, DXZ, DYZ अशा 3 असतात. यांना आपण T2G सेट ऑफ ऑर्बिटल म्हणत असतो. आणि दुसरे असतात DX² -Y² आणि DZ², यांना आपण EG सेट ऑफ ऑर्बिटल म्हणत असतो. अशा 5 ऑर्बिटल असतात. आणि या 5 ऑर्बिटल मध्ये टोटल इलेक्ट्रॉनची संख्या किती राहणार आहे, 10. त्याच्यामुळे 5 ऑर्बिटल जर आपण इथे ड्रॉ केल्या, बरोबर आहे, तर यांच्यामध्ये 5 ऑर्बिटल जर आपण ड्रॉ केल्या तर नॅचरली याच्यामध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स किती जाऊ शकतात, 10 जाऊ शकतात. म्हणजे डी ऑर्बिटलची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे 10 ची. ठीक आहे. 2, 2, 4, 2, 6, 2, 8 आणि 2, 10 अशा प्रकारे. पण आपण स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स केव्हा म्हणतो, की एखादा मेटल आयन्स, काय म्हणतो आपण, एखादा मेटल आयन्स जेव्हा काय करतो, D0 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करल. कोणतं कॉन्फिगरेशन्स, एक तर D0, दुसरं D5, तिसरं D10 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. आता D5 ला आपण कम्प्लिटली हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणू, कम्प्लिटली हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या नियमानुसार स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. त्यानंतर दुसरं असते हे कम्प्लिटली फील्ड, काय असते, कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. असं जर असेल तर हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते. आणि प्रत्येक डी ब्लॉकचा जो मेंबर आहे, यांची टेंडन्सी असते की हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव्ह करण्यासाठी. त्याही नंतर डी ऑर्बिटल मध्ये जे 4s ऑर्बिटल आहे आणि 3D ऑर्बिटल आहे, यांच्या एनर्जी डिफरन्स खूप कमी आहे. काय, एनर्जी डिफरन्स खूप कमी आहे. आणि एनर्जी डिफरन्स कमी असल्यामुळे तो 4s मधला इलेक्ट्रॉन्स 3D मध्ये काय करू शकतो, प्रमोट करू शकतो. आणि म्हणूनच इथे हे जे क्रोमियम दिसते तुम्हाला, जो 3D मधून 4s मधून एक इलेक्ट्रॉन 3D मध्ये प्रमोट करतो 4s मध्ये या ह्याच्यात नाही, आणि नॅचरली एक इलेक्ट्रॉन तो 3D मध्ये प्रमोट करून 3D5 4s1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो. त्याचं कारण आहे की ते स्टेबिलिटी अटेन करण्यासाठी. दुसरी इथे कॉपर मध्येही असंच दिसते तुम्हाला. कॉपर मधला एक 4s मधला इलेक्ट्रॉन्स तो 3D मध्ये प्रमोट करतो आणि आपलं स्वतःचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D10 4s1 असं करून घेत असतो. तर असं याच्यासाठी होत असते की 3D10 आणि 3D5 हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि म्हणून आपण याच्यावर 2 क्वेश्चन्स पहिले अराइज होईल, ते क्वेश्चन समजून घेऊ. नंतर मग यांच्यामध्ये आयन्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेऊ. त्यानंतर महत्वाचं सांगू की झिंक हा ट्रान्झिशन सिरीजचा मेंबरच नाही, त्याच्यावरही क्वेश्चन समजून घेऊ. आणि अशा प्रकारे तर सर्वात पहिल्यांदा आपण यांच्यामधला पहिला क्वेश्चन समजून घेऊ की वाय क्रोमियम शोज, काय म्हटलं आपण, वाय क्रोमियम शोज ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. म्हणजे क्रोमियम 3D5 4s1 दाखवतो, नॉट 3D
4s2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो. त्याच्यामुळे आपण क्रोमियमचं उदाहरण देत असताना सर्वात पहिल्यांदा क्रोमियमचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे तुमचं 3d4 आणि 4s2 असं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. पण याचं ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलाय 3d5 आणि 4s1. असं का झालं तर मी तुम्हाला आताच सांगितलं की हे जे 3d5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे कम्प्लिटली हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. कसं आहे हे हाफ फील्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि प्रत्येक एलिमेंटला वाटते की माझं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असावं स्टेबल असावं. त्याच्यामुळं आणि दुसरं महत्वाचं फॅक्टर असं आहे की हे तुम्ही जे डायग्राम पाहून राहिले इथे 3d ऑर्बिटल आणि 4s ऑर्बिटल हे जे तुम्हाला 3d दिसते आणि हे 4s ऑर्बिटल दिसतात हे नियरली सेम एनर्जी ऑर्बिटल आहेत. कशा आहे नियरली सेम एनर्जी ऑर्बिटल आहे आणि त्याच्यामुळं इथचा एक इलेक्ट्रॉन जवळपास इथे ट्रान्सफर होण्यासाठी जास्त एनर्जी लागत नाही आणि म्हणूनच द डिफरन्स इन एनर्जी बिटवीन 3d अँड 4s ऑर्बिटल्स आर व्हेरी लो. इथे आपण पाहूनच राहिलो 3d आणि 4s ऑर्बिटलचा डिफरन्स जो एनर्जी मधला तो खूप कमी आहे. डी ऑर्बिटल बी डिजेनरेटेड दे अक्वायर मोर स्टेबिलिटी. यांना स्टेबिलिटी अटेन करण्यासाठी दे अचीव द हाफ फील्ड d5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. ते काय करतात 3d5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतात आणि देअरफॉर अरायझिंग बाय ट्रान्सफर ऑफ 1 4s इलेक्ट्रॉन्स इनटू द 3d ऑर्बिटल्स अँड अचीव अ स्टेबल हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतात. दॅट्स वाय क्रोमियम हॅज 3d5 4s1 rather than 3d4 4s2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. त्याच्यामुळं नॅचरल आहे की पहिला क्वेश्चन हा राहील. दुसरा क्वेश्चन कॉपरवर राहील. वाय कॉपर शोज ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. कॉपरमध्ये ही एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पेक्षा ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का वेगळं आहे. त्याचं कारणच असं आहे की याचं 3d10 आणि 4 रेदर दॅन 3d9 4s2 यांच्यापेक्षा असा का आहे. तर त्यामुळे आपण सर्वात पहिल्यांदा एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं इथे आणि इथे लक्षात येते तुम्हाला की एक 3d मध्ये एक 4s मधून इलेक्ट्रॉन्स 3d मध्ये काय केला गेला प्रमोट केला गेला आणि कम्प्लिटली फील्ड काय केलं गेलाय कम्प्लिटली फील्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे असं का होते तर त्याचं कारण आहे की 3d आणि 4s ऑर्बिटल मधला जो एनर्जी डिफरन्स आहे तो एनर्जी डिफरन्स अतिशय कमी आहे. इथे डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला आणि त्याच्यामुळं वन ऑफ द इलेक्ट्रॉन्स फॉर्म 4s ऑर्बिटल. तो 4s ऑर्बिटल मधला जो एक इलेक्ट्रॉन्स आहे तो 3d ऑर्बिटल मध्ये काय करतो कॉपर ट्रान्सफर करतो अँड फॉर्म अ मोर स्टेबल कम्प्लिटली फील्ड डी ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि स्टेबल असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतो. अँड दॅट्स वाय द कॉपर हॅज 3d10 4s1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रेदर दॅन 3d9 4s2 अशा प्रकारचं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील. तर हे तर झालं दोन क्वेश्चन्स जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स वर आपण इथे केलेत. बघा आता तिसरा क्वेश्चन असा अराइज होत असते की आपल्याला माहिती आहे की डी ब्लॉक एलिमेंट्स आपण नेमकं कोणाला म्हणत असतो. हे ऑलरेडी आपण डेफिनेशन्स पाहिलेली आहे की डी ब्लॉक एलिमेंट्स कशाला म्हणतो आपण डी ब्लॉक एलिमेंट सांगा. नॅचरली ज्या एलिमेंटचे त्याच्या एलिमेंटल स्टेटमध्ये काय एलिमेंटल स्टेटमध्ये जर त्याच्यामध्ये काय असेल डी ऑर्बिटल कशा असेल इनकम्प्लिटली फील्ड असेल. कशा असेल इनकम्प्लिटली फील्ड असेल तर त्याला आपण इनकम्प्लिटली फील्ड म्हणजे D1 पासून तर D10 पर्यंत त्यांच्यामध्ये जर इलेक्ट्रॉन्स असेल तर त्यांना आपण डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणत असतो. किंवा त्यांच्या कॉमन ऑक्सिडेशन स्टेटमध्ये म्हणजे +2 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट जी आहे त्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट तर त्यामध्ये सुद्धा त्यांचं काय असलं पाहिजे इनकम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असलं पाहिजे. इनकम्प्लिटली फील्ड म्हणजे D1 to D10 असलं पाहिजे. पण तुमच्या इथं लक्षात येते की याचा जो शेवटचा मेंबर आहे झिंक प्रत्येक सिरीजचा जो शेवटचा मेंबर आहे प्रत्येक सिरीजचा शेवटचा मेंबर कोण कोण आहे 3D सिरीजचा झिंक आहे 4D सिरीजचा कॅडमियम आहे 5D सिरीजचा मर्क्युरी आहे आणि 6D सिरीजचा CN आहे. तर हे जे चारही मेंबर आहे तर हे ऍक्च्युअली यांच्या एलिमेंटल स्टेटमध्ये किंवा त्यांच्या +2 कॉमन ऑक्सिडेशन स्टेटमध्ये हे इनकम्प्लिटली फील्ड डी ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करत नाही. म्हणजे D1 to D10 असं इलेक्ट्रॉनिक D9
असं हाफ इनकम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करत नाही. दॅट्स वाय दे आर नॉट कन्सिडर्ड टू बी अ डी ब्लॉक एलिमेंट. म्हणून यांना आपण डी ब्लॉक एलिमेंट कन्सिडर करत नसतो. बट दे शो सिमिलर प्रॉपर्टी विथ द अदर मेंबर्स अँड दॅट्स वाय दे आर इन्क्लूड इन द डी ब्लॉक. म्हणून आपण त्यांना इन्क्लूड केलं. ऍक्च्युअली डेफिनेशन नुसार ते डी ब्लॉकचे मेंबर नाही. त्याच्यामुळे क्वेश्चन अराइज होत असते, वाय झिंक, कॅडमियम अँड मर्क्युरी आर नॉट कन्सिडर एज ए ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता सांगितलं की मी यांना सर्वांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं आपण तर 4s2 आणि यांचं सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर केलं तर आपण ns2 आणि n-1 D10 असं यांचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक म्हणजे कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत असते. कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येत असते. हे त्यांच्या एलिमेंटल स्टेट मध्ये बी राहते आणि कॉमन ऑक्सिडेशन स्टेट मध्ये. जसं मी झिंकचं काढून दाखवतो. झिंकचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर 3D10 4s2 म्हणजे याच्यामध्ये डी ऑर्बिटल कम्प्लिटली फिल्ड आहे आणि झिंक हा +2 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. त्याच्यामुळं याच्या +2 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट मध्ये 3D10 आणि 4s0 म्हणजे डी ऑर्बिटल कम्प्लीटच आहे. त्याच्यामुळं हे नॉट कन्सिडर करत असतो आपण ऍज अ ट्रान्झिशन एलिमेंट. त्याच्यामुळे आपण असं सरळ सांगतो की द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ झिंक, कॅडमियम अँड मर्क्युरी आर रिप्रेझेंटेड ऍज n-1 D10 ns2. These orbitals in these elements the completely filled in the ground state यांच्या ग्राउंड स्टेट मध्ये completely filled इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतात और इन कॉमन ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे +2 स्टेट मध्ये हे completely filled डी ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतात. Therefore they are not regarded as a transition element. म्हणून यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणत नाही, कन्सिडर करत नाही. बट दे आर स्टडीड विथ द ट्रान्झिशन एलिमेंट. पण आपण यांना ट्रान्झिशन एलिमेंट सोबतच स्टडी करत असतो बिकॉज दे एक्झिबिट अ सिमिलर कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी विथ दॅट ऑफ डी ब्लॉक. ट्रान्झिशन एलिमेंट्स हे ट्रान्झिशन एलिमेंट सारख्याच प्रॉपर्टी दाखवतात म्हणून आपण यांच्या सोबत याला स्टडी करतो. बेसिकली हे डेफिनेशन्स नुसार ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट नाही किंवा डी ब्लॉक एलिमेंट नाही. म्हणून याच्यावरही क्वेश्चन्स येऊन जाईल, तो क्वेश्चन्स तुम्ही क्लिअर करजा. आता आपण काही जे एलिमेंट आहे यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स वरही क्वेश्चन्स विचारू शकते. तर त्याच्यामुळे तुम्हाला आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ आयन सुद्धा आलं पाहिजे. एखाद्या आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर काढायला सांगितलं तर तेही आलं पाहिजे. जसं स्कॅन्डियम आहे तर याचा ऍटॉमिक नंबर 21 आहे. तर आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करणार आहोत 3D1 4s2 पहिला मेंबर असल्यामुळे. हे जर मला स्कॅन्डियम डाय पॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायला सांगितलं असतं तर मी काय केलं असतं AR 3D1 आणि 4s0 असं काढलं असतं. बरोबर आहे. हे जर मला स्कॅन्डियम ट्राय पॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायला सांगितलं असतं तर मी या डी मधलाही एक इलेक्ट्रॉन काढला असता म्हणजे D0 आणि 4s0 म्हणजे सरळ सरळ कोणाचं आलं असतं स्कॅन्डियम ट्राय पॉझिटिव्ह म्हणजेच अर्गॉन 288 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहिलं असतं. म्हणून स्कॅन्डियम ट्राय पॉझिटिव्ह आणि अर्गॉन हा आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहे. काय आहे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे ज्यांच्यामध्ये सारखे सारखे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणतो. तसंच तुम्हाला सांगितलं असतं की झिंक डायपॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून दाखवा म्हटलं असतं तर तुम्ही सरळ सरळ 3D10 आणि 4s काय राहिलं असतं 0 राहिलं असतं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जसं कॉपरचं घेतलं आपण तर कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर केलं तर 3D10 आणि 4s1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. हे जर कॉपर मोनोपॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलं तर आपण 3D10 4s0 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत. हे जर कॉपर डायपॉझिटिव्हचं विचारलं असतं तर AR 3D9 4s0 4s0 पण दाखवला काही नाही दाखवला तरी चालते अशा प्रकारे. म्हणून तुम्हाला कोणत्याही आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा समजलं पाहिजे. एखादा पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे तो आपल्या शेवटच्या ऑर्बिटल मधले तेवढे इलेक्ट्रॉन्स काय करत असतो लॉस करत असतो. तर हे झालं तुमचं 3D सिरीज मधले काही क्वेश्चन्स जे यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वर येतात. त्यामुळे फक्त आणि फक्त इथे पहिलं लक्षात ठेवायचं आहे की पहिला मेंबर विचारू शकते 3D सिरीज मधला कोण आहे.
क्रोमियमचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे का डिफर आहे, क्वेश्चन याच्यावर विचारू शकते. त्यानंतर कॉपरचं एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे का वेगळं आहे ते विचारू शकते. आणि तिसरा क्वेश्चन मी सांगितला आहे तो झिंक वर विचारू शकते की वाय झिंक इज नॉट कन्सिडर एज अ डी ब्लॉक एलिमेंट. तर अशा प्रकारे तर हे डी ब्लॉक एलिमेंट मधली जे 3D सिरीज आहे त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स वर विचारणारे क्वेश्चन्स आहे काही, तर ते आपण इथे समजून घेतले. नेक्स्ट लेक्चर मध्ये याच्या समोरचा पोर्शन आपण समजून घेऊया. ठीक आहे.